जी स्त्री नवऱ्याचा वेळोवेळी अपमान करते, चार लोकात इज्जत देत नाही, त्या स्त्रीचा नवरा खूप तिरस्कार करतो, खूप. त्याला तिचं तोंडसुद्धा बघण्याची इच्छा नसते. एवढं नाही, त्याला कधी-कधी वाटतं ही घरात नको आहे, परंतु तो तिला घरातच ठेवतो. कारण तो सहनशील प्राणी आहे. तो खूप सहन करतो. तिचे तोंडसुद्धा त्याला बघण्याची इच्छा नसते आणि तो इतका काही तिच्यावर तिरस्कार करत असतो, पण तो तिला घरातून कधीच काढत नाही. तिला तो घरातच ठेवतो. कारण त्याला माहिती आहे, हिला आपण घराच्या बाहेर काढलं तर आपलीच इज्जत जाणार आहे आणि आपलेच मुलं हे अनाथ होणार आहेत. थोडक्यात तो तिला तिरस्कार करतोच, पण तिला कधीच अक्कल येत नसते. कारण ती स्त्री आहे आणि तिला समजायला हवं, की हा आपला नवरा आहे, याची आपण इज्जत ठेवायला हवी. पण तीच चार लोकं त्याची इज्जत काढते, त्याचा अपमान करते आणि अनेक काही काही बोलत असते. त्यामुळं पुरुष तिच्यावर तिरस्कार 100% करतो. तोंडसुद्धा बघत नाही. पण मी तुम्हाला सांगितलं, तो तिला घरातून कधीच काढत नाही, कधीच नाही आणि काढणार पण नाही. तो तिच्यावर प्रेम करतो, काही अंश प्रेम करतो, कारण ती ते घर चालवते. एवढंच नाही, ते लेकरांना बघते, म्हणून तो तिचं सगळं काही सहन करतो. पण तिलाही समजायला हवं, तो नवरा आहे. त्याची इज्जत करायचं काम हे बायकोचंच असतं, म्हणजे स्त्रीचंच असतं. तो तिची 100% इज्जत करतो. म्हणून तो तिला सगळ्या गोष्टी पुरवतो, पण तेही न बोलता. एक शब्द तिच्यासोबत तो बोलत नाही, पण घरातल्या सगळ्या गोष्टी वेळेवर करतो. खरं आहे की नाही मित्रांनो? तिरस्कार करतो, परंतु कसं ते तुम्ही लक्षात घ्या.